नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या 7 डेज 7 डोसा सिरीजचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज आपण बनवणार आहोत एक अतिशय हेल्दी, चविष्ट आणि पौष्टिक मूग डाळ पालक डोसा। ज्यांना सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी पौष्टिक आणि झटपट बनणारं हवं आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। चला तर मग पाहूया हा मूग डाळ पालक डोसा कसा बनवायचा आहे ते। इथे ना मी मुगाची डाळ 2 वाट्या घेतलेली आहे। याला मी रात्रभर भिजवत ठेवलं होतं। सकाळी आपल्याला या मुगाच्या डाळीमध्ये आपल्याला 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, एक आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि पालक टाकायचे। स्वच्छ धुवून घेतलेलं पालक आहे हे आणि हे मिक्सरला आपल्याला याचं पेस्ट बनवून घ्यायची आहे, बॅटर या पद्धतीचं। आपलं जे डोस्याचं बॅटर असतं ना तशीच कन्सिस्टन्सी हवी आहे या बॅटरची। आता ना मी यामध्ये मीठ टाकते 1 चम्मच आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते। मूग डाळ प्रोटीनने भरपूर असते, तर पालकामध्ये आयर्न, फायबर असते आणि अनेक जीवनसत्वे असतात, त्यामुळे हा डोसा फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे। इथे मी गॅस ऑन केली आहे आणि गॅसवरती ना एक डोस्याचा तवा ठेवायचा आहे आणि तवा छान गरम झाल्याच्या नंतर त्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि मग आपल्याला बॅटर टाकून छान असा हा डोसा पसरवून घ्यायचा आहे। मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा डोसा नक्कीच आवडेल। छान असं मी हे बॅटर पसरवून घेतीये। मस्त असा चविष्ट हेल्दी असा हा मूग डाळ पालक डोसा आहे। लहान मुलं पालक खात नसतील तर तुम्ही त्यांना या पद्धतीने डोस्यामध्ये पालक टाकून नक्कीच देऊ शकता, ते खूप आवडीने खातील। हे मी छान सगळं व्यवस्थित असं पसरवून घेतलेली आहे आणि थोडंसं आपल्याला कडेने तेल सोडायचंय आणि आता आपण ना कडेने आणि डोस्यावरती छान व्यवस्थित असं तेल टाकून घेऊया आणि एका साइडने हे छान असं सोनेरी होईपर्यंत भाजलेलं आहे। याला आता आपण पलटून घेऊया। तुम्हाला 7 डेज 7 डोसा सिरीज कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा आणि दुसरी कोणती सिरीज मी घेऊन यायला पाहिजे हेही नक्की तुम्ही कमेंट करा। मी नक्कीच ती सिरीज घेऊन येईन। पाहू शकता किती मस्त दिसतोय डोसा, जाळीही आलेली आहे डोस्याला। आता मी याला पलटून घेते आणि दुसऱ्या साइडनेही छान आपल्याला हे भाजून घ्यायचंय दोन्ही साइडनेही। हे पहा लगेच निघतं हे डोसा। मस्त असं सोनेरी होईपर्यंत एका साइडने भाजलेलं आहे। याला मी दुसऱ्याही साइडने भाजून घेते। एकदम क्रिस्पी बनतात हे डोसे। हे पहा मस्त असा क्रिस्पी आणि चविष्ट असा आपला मूग डाळ पालक डोसा तयार आहे। हा डोसा नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, टोमॅटो चटणी किंवा साध्या दह्यासोबतही सर्व करा, चवीला अप्रतिम लागतो। मैत्रिणींनो, हा 7 डेज 7 डोसा सिरीजमधील ही शेवटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत खा, प्या आणि आनंदी रहा। थँक्यू।